नाही काय तुझं नाटक आम्हाला कळू द्यायचं नाही ते काय का सपनी तू पण नाही सांगितलं तिला काय असिस्टंट ठेवली तुम्ही दरवेळी गोची होती तुमची बर येतो मी आणि मग मी तू जेवली असेल तरी मी नाश्ता करून घे लय भारी झालाय नाश्ता मग मी हे सगळं करायची काय गरज होती सत्या मला आधीपासूनच माहित होतं की ही सगळी हिची नाटकं आहेत स्वतःचा अहंकार मोठा करण्यासाठी आधी ही मंजूच्या घरी गेली त्या लोकांना नाही तसलं बोलली आणि परत इथं येऊन मंजूलाही दोष देऊ लागली या सगळ्यामध्ये आपल्या मुलाला त्रास होतोय हे कळत नाही हिला स्वतःचा अहंकार मोठा करण्यासाठी काहीही करू शकते पप्पा राहू द्या उगाच आपले शब्द वाया जातील मी जातो कामावर सत्या त्या पोरीनं तुझ्या मम्मीचा अपमान केलाय त्यासाठी तू तिला जाब विचारणार आहेस का नाही अरे तुझं सोड पण आता तर तिनं चित्रकाराचं बी कान भरलेत आणि ते बी माझ्या विरोधात पप्पा मला एक गोष्ट सांगा जेव्हा वाघमारेंनी तुम्हाला फोन केला तेव्हा त्या मम्मी बद्दल काय बी बोलले एक शब्दही ती मायाबद्दल बोलली नाही ती फक्त तिच्या आईच्या तब्येतीविषयी बोलत होती या आपल्या घराची विचारपूस करत होती एवढंच नाही तर मायाचं दुखणं थांबलंय का नाही हेही विचारत होती तेही हिच्या काळजीपोटी पण नाही हिच्या मनात मंजूबद्दल एवढं विष कालवलं गेलंय की ही स्वतःच गैरसमज करून घेत असते मंजूबद्दल मम्मी हे बघ एक गोष्ट लक्षात घे तुझा कधी कुणाकंड बी अपमान झाला अगदी वाघमाऱ्यांकंड बी झाला तर तुझा यो लेख बिनधास्तपणे जाब विचारला पण अगं अपमानच झाला नाही तर मग कसं जाब विचारणार हे बघ मम्मी मी तुझा लेख आहे आणि ह्या जगात सगळ्यात महत्वाचं काय असेल ना माझ्यासाठी तर ती तू आहेस त्यामुळे तुला असं वागायची काहीच गरज नाही अगं माझ्याबद्दलचं तुझं असणारं प्रेम आणि काळजी मला कळती पण हे सगळं असं नाटक करायची काही गरज नव्हती मम्मी जाऊ दे मला उशीर होतोय येतो मी पप्पा येतो